नमस्कार. आज आपण पाठीचे व्यायाम करणार आहोत. आपण जर गरोदर असाल तर अगदी 8व्या-9व्या महिन्यापर्यंत आपण हे व्यायाम करू शकता. आणि जर आपण गरोदर नसाल आणि तरीही आपल्याला पाठीचा त्रास होत असेल तरी देखील आपण हे व्यायाम करू शकता. सुरू करण्यापूर्वी काही सूचना. डॉक्टरांना विचारून मगच सुरुवात करावी. सुरुवातीचे काही दिवस शरीराला सवय होईपर्यंत सावकाश व्यायाम करावा आणि त्यानंतर हळूहळू वेग वाढवावा. आपल्या गरोदरपणात काही कॉम्प्लिकेशन्स असतील किंवा आपलं गरोदरपण जर उच्च जोखमीचं गरोदरपण असेल तर आपण हे व्यायाम शक्यतो करू नयेत. व्यायाम करताना कधीही अनकम्फर्टेबल वाटलं, अस्वस्थ वाटलं तर ताबडतोब व्यायाम थांबवावा. व्यायामाच्या दरम्यान श्वास आपल्याला कधीच रोखून धरायचा नाही आहे, श्वास चालू ठेवायचा आहे. आणि गादीवर हे व्यायाम करायचे नाही आहेत, फरशीवर करायचे आहेत. फरशीवर बसताना आपल्या खाली न घसरणारी चटई घालून आपल्याला हे व्यायाम करायचे आहेत. चला तर मग आता सुरुवात करूया. आज आपल्याबरोबर व्यायाम शिकवायला आहेत कल्याणी फडणीस. सर्वप्रथम आपल्याला वज्रासनातच बसायचं आहे. ह्याचा अर्थ आपल्याला पालथी मांडी घालून बसायचं आहे. पाठ ही ताठ असली पाहिजे. पाठीत आपल्याला पोक काढायचं नाही आहे. खांदेसुद्धा छान ताठ असले पाहिजेत. खांद्यात पोक येता कामा नये. डोळे उघडे राहू द्यात. मान सरळ असू देत. नजर समोर राहू देत. गरोदरपणात 8व्या-9व्या महिन्यामध्ये पोटाच्या वाढलेल्या घेरामुळे वज्रासनात बसणं थोडंसं कठीण जातं. अशा केसेसमध्ये महिलांनी 2 मांड्यांमध्ये थोडंसं अंतर ठेवावं जेणेकरून वाढत्या पोटाला जागा मिळेल. त्याचबरोबर जर आपण व्यायाम नव्याने सुरुवात केले असतील तरी देखील वज्रासनात बसल्यावर चटकन पायात मुंग्या येऊ लागतात. तर अशा वेळी पायाखाली आपण उशी घेऊन बसावं. उशी ही गुडघ्याखाली किंवा हिप्सखाली कुठेही घेतली तरी चालेल. बऱ्याचदा गरोदर महिलांना किंवा इतरही काही वेळा इंडायजेशनचा त्रास हा खूप कॉमन असतो. तर अशा वेळी जेवताना वज्रासनात बसून जेवणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. डोळे उघडे ठेवायचेत आणि छान आपल्याला लांब श्वास घ्यायचेत. श्वास घेताना आपण नाकातून घेणार आहोत, सोडताना आपण तोंडातून सोडणार आहोत. श्वास चालू राहू द्यात. आता या ठिकाणी आपल्याला आपली कोर एंगेज करायची आहे. कोर एंगेज करणं म्हणजे आपली पाठ ही थोडीशी आत ओढून घ्यायची आहे आणि आपले जे पेल्व्हिक मसल असतात म्हणजे आपल्या हिप्सच्या भोवतालचे जे मसल असतात ते आपल्याला आकुंचित करून धरायचेत. ह्याचा अर्थ काय? तर समजा आपल्याला खूप जोरात शू लागली असेल आणि काही कारणामुळे आपण बाथरूमला जाऊ शकणार नसू तर आपण काही काळ ज्या प्रकारे आपली खालची जागा आवळून धरतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला या पेल्व्हिक मसल्सचं आकुंचन करायचं आहे. म्हणजे पोट आत ओढून घ्यायचं आहे आणि पेल्व्हिक मसल्स ही आकुंचित व्हायला पाहिजे. याला कोर एंगेज करणं असं म्हणतात. कोर म्हणजे आपल्या पोटाचा खूप आतला भाग. पोटाच्या आतमध्ये अगदी जे मसल असतात त्यांना कोर मसल म्हणतात. तर हे कोर मसल एंगेज केल्यानंतर आपण जे व्यायाम करतो ते अधिक इफेक्टिव्हली केले जातात. आणि शक्यतो जर पाठदुखीचा आपल्याला त्रास असेल तर हे व्यायाम करताना आपण कोर एंगेज केली तर ते व्यायाम आपल्याला अधिक प्रभावशाली ठरतील. आता आपण वज्रासनातून अर्धपूर्वोत्तनासन करणार आहोत. याला कॉमनली टेबल टॉप पोझिशन असं म्हणतात. यामध्ये आपण आपली पाठ थोडीशी पुढे झुकवणार आहोत आणि तळव्यानी आपल्या समोरची जमीन धरणार आहोत. आपले दोन्ही गुडघे हे अजूनही जमिनीला टेकलेले आहेत आणि आपले दोन्ही तळवे हे आपल्या शोल्डर्सच्या म्हणजे खांद्यांच्या बरोबर खाली आहेत. फार पुढे नाहीत, फार मागे नाहीत. पाठ ही सरळ आहे, पाठीत पोक नको आहे. पाठ ही छान जमिनीला पॅरलल आहे. खांदे ताठ आहेत, खांद्यात देखील पोक नको आहे. आणि आपण समोर बघणार आहोत. डोळे उघडे पाहिजेत.
श्वास छान चालू राहू देत. श्वास आपल्याला कुठेही थांबवायचे नाही आहेत आणि कोर ही एंगेज असू देत. अजून काही क्षण आपण ह्या आसनात थांबूया. लांब श्वास चालू राहू देत. कोर एंगेजच असू देत. आता इथून आपण अधोमुख स्वनासन करणार आहोत. म्हणजेच याला डाऊनवर्ड फेसिंग डॉग असं म्हणतात. आपण आपले गुडघे हे जमिनीपासून वर उचलणार आहोत. पाय हे ताठ ठेवायचेत, गुडघ्यात वाकवायचे नाही आहेत. पायांची टाच ही जमिनीपासून थोडी वर आहे. पायांची बोटं जमिनीवर छान रोवायची आहेत. आपल्या दोन्ही हातांचे तळव्यांनी आपण जमीन धरलेली आहे. आपल्याला हिप्स फर्म ठेवायचेत, ते झुलता कामा नयेत. डोळे उघडे ठेवायचेत, नेहमीप्रमाणे छान श्वास घेत राहायचे. आपण साधारण 30 सेकंद हे आसन होल्ड करायचे. अगदी नव्याने हे आसन करत असाल तर एक 10 ते 15 सेकंद ह्या पोझिशनमध्ये थांबा. हळूहळू प्रॅक्टिसनी साधारण 1.5 ते 2 मिनटं या पोझिशनमध्ये आपण थांबू शकाल. पाठदुखीसाठी खूप कॉमनली हे आसन करायला सांगितलं जातं. श्वास चालूच राहू देत. श्वास कुठंही आपल्याला धरायचा नाही आहे. डोळे उघडे राहू देत. अजून काही क्षण आपण ह्या पोझिशनमध्येच घालवायची आहेत. आपलं सगळं लक्ष हे आपल्या बॉडी मूव्हमेंट्सकडेच आपल्याला केंद्रित करायचं आहे. त्यामुळे जसा शरीराचा हा व्यायाम आहे तसा एका अर्थाने हा मनाचा देखील व्यायाम आहे. आता आपण आपल्या पायांनी पेडलिंग मूव्हमेंट्स करायचे आहेत. म्हणजे उजवा पाय हा गुडघ्यातून वाकवायचा आहे. सरळ करायचा आहे की डावा पाय वाकवायचा आहे. पुन्हा उजवा पाय, डावा पाय, पुन्हा उजवा गुडघा वाकवायचा आहे, डावा गुडघा वाकवायचा आहे. असे अल्टरनेट मूव्हमेंट आपण एक 15 सेकंद करणार आहोत. हे करत असताना आपले हिप्स देखील साईड टू साईड झुलत असतील. आपले दोन्ही हातांचे तळवे हे छान जमिनीला टेकलेले आहेत. आता आपण पेडलिंग थांबूया आणि आता आपण पुन्हा डाऊनवर्ड फेसिंग डॉग ह्या पोझिशनमध्ये आलेलो आहोत. काही क्षण इकडे थांबूया. श्वास चालू राहू देत. कोर मसल्स एंगेज्डच राहू देत. आणि आता डाऊनवर्ड डॉग पोझिशनपासून आपण प्लँक पोझिशनमध्ये येणार आहोत. म्हणजेच आपली पाठ ही वर आपल्याला सरळ आणायची आहे आणि शरीराचा बॅलन्स हा तळव्यांवर करायचा आहे. आता पुन्हा आपण इथून डाऊनवर्ड डॉग पोझिशनमध्ये जायचं आहे. आपले हिप्स वर आलेले आहेत. आपल्या शरीराचा आकार हा इन्व्हर्टेड व्ही अल्फाबेट सारखा झालेला आहे. आता इथून आपण पुन्हा प्लँक पोझिशनमध्ये आलेलो आहोत. म्हणजे आपली हिप्स आपण खाली घेतलेले आहेत. आपली सबंध बॉडी ही जमिनीला पॅरलेल आहे. आता पुन्हा आपण डाऊनवर्ड फेसिंग डॉग पोझिशनमध्ये आलेलो आहोत. पुन्हा इथनं आपण प्लँक पोझिशनमध्ये आलेलो आहोत. हे असे अल्टरनेट मूव्हमेंट्स आपल्याला करत राहायचेत. कुठेही गडबड करायची नाही आहे. जर्की मूव्हमेंट्स नको आहेत. प्लँक पोझिशनमध्ये आल्याबरोबर पोटाच्या वरच्या बाजूला थोडासा ताण बसलेला आपल्याला जाणवेल. डाऊनवर्ड फेसिंग डॉग पोझिशन. आता पुन्हा आपण प्लँक पोझिशनमध्ये आलेलो आहोत. पुन्हा डाऊनवर्ड फेसिंग पोझिशनमध्ये आलेलो आहोत. आता आपण काही क्षण ह्या डाऊनवर्ड डॉग पोझिशनमध्येच राहूया. आता येथून आपण टेबल टॉप पोझिशन घ्यायची आहे. म्हणजे आपले दोन्ही गुडघे हे पुन्हा जमिनीवर आपण टेकवायचे आहेत. आपली पाठ ही जमिनीला पॅरलल असली पाहिजे. दोन्ही तळवे हे आपल्या बरोबर खांद्यांच्या खाली यायला पाहिजेत. हातांचे तळवे हे खांद्यांच्या खाली यायला पाहिजेत.
आता आपण आपला उजवा पाय मागे घेणार आहोत. गुडघ्यातून सरळ ठेवायचा आहे तो आणि शक्य असल्यास जमिनीपासून काही इंच तो वर उचलायचा आहे. आपण हा उजवा पाय किती वर उचलता हे महत्त्वाचे नाही आहे, उचलण्याची क्रिया ही महत्त्वाची आहे. 2 श्वास आता इथे आपण घ्यायचेत. आपला डावा गुडघा अजूनही जमिनीवरच आहे. दोन्ही हातांचे तळवेही जमिनीवर आहेत. फक्त उजवा पाय आपण वर उचललाय. आता तो आपण पुन्हा बॅक टू नॉर्मल आणायचा आहे. उजवा गुडघा पुन्हा जमिनीवर ठेवायचा आहे आणि डावा गुडघा जमिनीवरून उचलायचा आहे. जर जमिनीपासून पाय उचलणं शक्य होत नसेल तर तो फक्त मागे घेतला तरी चालेल. काही क्षण डावा पाय हा वरती असू देत. आता पुन्हा डावा गुडघा आपण जमिनीवर टेकवायचा आहे. आता उजवा गुडघा वर नेऊया. आता उजवा गुडघा खाली ठेवत डावा गुडघा जमिनीपासून उचलूया. डावा पाय वरती नेऊया. किती वर नेताय हे महत्त्वाचं नाही आहे. डावा गुडघा पुन्हा जमिनीवर टेकवायचा आहे. उजवा गुडघा छान वर घेऊन जायचा आहे आपल्याला. आता पुन्हा उजवा गुडघा खाली आणायचा आहे. डावा गुडघा वर घ्यायचा आहे. डावा पाय वर न्यायचा आहे आपल्याला. किती वर उचलतो हे महत्त्वाचं नसून वर उचलण्याची क्रिया ही अधिक महत्त्वाची आहे. आता पुन्हा डावा गुडघा आपण खाली आणूया. दोन्ही गुडघे आपले छान जमिनीवर टेकवूया. आता आपण उजवा पाय हा मागे तर न्यायचाच आहे, मात्र त्यासोबत डावा हात देखील जमिनीवरून उचलून समोरच्या दिशेने आपल्याला न्यायचा आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की एका वेळी आपला उजवा पाय आपण वर केला आहे आणि त्यासोबत आपला डावा हात देखील आपण वर केलेला आहे. आता आपण खाली आणूया आणि डाव्या साईडचा पाय आणि उजव्या साईडचा हात हा आता आपण वर उचलूया. एका वेळी हात आणि पाय उचलणं शक्य नसलं तर आपण सुरुवातीला पाय उचलू शकता अल्टरनेट आणि नंतर हात उचलू शकता. आता पुन्हा आपले लिम्स खाली घेऊया. आता पुन्हा उजवा पाय मागे नेऊया. उजव्या पायासोबत डावा हात पुढे नेऊया. हातांची बोटं ही पुढच्या दिशेने पॉईंट असली पाहिजेत. अंगठावरती छताच्या दिशेनं पॉईंट असला पाहिजे. आता पुन्हा ओरिजिनल पोझिशनवर येऊया. आता पुन्हा डावा पाय आणि उजवा हात हा जमिनीपासून वर नेऊया. किती वर नेतो हे महत्त्वाचं नाही आहे, वर नेतोय हे महत्त्वाचं आहे. हे सगळं चालू असताना कोर एंगेज आहे ना याकडे सतत लक्ष द्या. श्वास छान नेहमीसारखे चालू राहू देत. लिम्स खाली आणा. आता पुन्हा आपला उजवा पाय आणि डावा हात वर न्या. खाली घेऊया आणि आता लास्ट डावा पाय आणि उजवा हात हा एका वेळी वर नेऊया. आता आपले लिम्स खाली आणूया. आता आपण इन्व्हर्टेड टेबल टॉप पोझिशनमध्ये आहोत. येथून आपल्याला पुन्हा वज्रासनात बसायचे आहे आणि 2 लांब श्वास घ्यायचे. वज्रासनात बसणं शक्य नसल्यास दोन्ही मांड्यांमध्ये अंतर आपण ठेवू शकता किंवा पायांखाली उशी देखील घेऊ शकता. डोळे उघडे ठेवायचे आहेत. आता आपण गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. बऱ्याचदा ह्या पोझिशनमध्ये बॅलन्स होत नाही. तसं झालं तर गुडघ्यांखाली उशी देखील आपण घेऊ शकता. दोन्ही हात आता आपले कमरेवर आलेले आहेत. दोन्ही पाय हे गुडघ्यांमधून जमिनीवर टेकलेले आहेत आणि गुडघ्यांवर आपण उभं राहिलेलो आहोत. आता उजवा पाय हा आपल्या शेजारी सरळ सोडायचा आहे. म्हणजे थोडक्यात उजवा पाय हा आपल्या शरीराच्या काटकोनात आलेला आहे. हात कमरेवरून उचलून दोन्ही दिशेंना वर उचलायचे आहेत.
आता आपल्याला अलगद कंबर ही उजवीकडे वाकवून उजव्या हाताने आपला घोटा धरायचा आहे. जर इतकं वाकणं शक्य नसलं तर आपण मांडी देखील धरू शकता. डावा हात आता सरळ वरती छताकडे पॉइंट करू दे. आपण मानेनं आपल्या डाव्या हाताच्या दिशेने वर बघत राहायचं आहे. श्वास छान चालू राहू देत. आता पाठ पुन्हा वरती घेत सरळ होऊया. आता आपल्याला डावीकडे झुकायचं आहे. डावा हात खाली आणत आणत आपण जमिनीवर ठेवला आहे आणि उजव्या हात आपण वरती छताच्या दिशेनं नेलेला आहे. आता आपण उजव्या हाताकडे बघत आहोत, आकाशाकडे बघत आहोत. एखाद्या झाडाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी झुलायचं आहे. आता आपण पुन्हा उजवा हात खाली आणत 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 उजव्या मांडीवर किंवा शक्य असल्यास उजव्या घोट्यापर्यंत नेलेला आहे. आपण उजवीकडे वाकलेलो आहोत. आपला डावा हात छान वर आलेला आहे. आपण डाव्या हाताकडे बघतोय. हे सगळं चालू असताना कोर एंगेज करायला विसरायचं नाही आहे. डोळे उघडे असले पाहिजेत. आता पुन्हा आपण डाव्या दिशेने झुलणार आहोत. डावा हात जमिनीवर ठेवला आहे. उजवा आपला हात छताकडे वर गेला आहे. उजवा पाय हा आपण शरीरापासून काटकोनात सरळ सोडलेला आहे. पुन्हा आता आपण उजवीकडे झुलणार आहोत. उजव्या हाताने आपण उजवा घोटा पकडला आहे. डावा हात आपला आकाशाकडे गेलेला आहे. आता आपण दोन्ही हात पुन्हा कमरेकडे आणूया. कंबर सरळ ठेवूया. आता उजवा पाय आपण आपल्या शरीराजवळ आणायचा आहे आणि टाच ही फरशीला टेकवायची आहे आणि गुडघा हा आपल्या शरीराच्या काटकोनात ठेवायचा आहे. आता हळूहळू आपल्या दोन्ही हातांचे तळवे हे समोर जमिनीवर आपल्याला ठेवायचे आहेत. जर हाताचे तळवे जमिनीवर ठेवणं शक्य नसलं तर आपण हाताखाली ब्लॉक किंवा उशा देखील घेऊ शकता. ही पोझिशन आपण 30 सेकंद होल्ड करायची आहे. श्वास चालू ठेवायचा आहे. कोर एंगेज करायला विसरू नका. डोळे उघडे ठेवायचेत. खांद्यातनंही झुकायचं नाही आपल्याला. खांदे छान सरळ असले पाहिजेत. खांद्यात पोक नको. श्वास चालू राहू देत. खूप स्ट्रेन येतोय असं वाटलं तर पुन्हा वज्रासनात बसा, नाहीतर व्यायाम चालू ठेवा. आपलं सगळं लक्ष हे आपल्या शरीराकडे केंद्रित करायचं आहे. हे एक प्रकारचे देहाचे व्यायाम तर आहेच, पण मनाचे देखील हे व्यायाम आहेत. सगळं लक्ष हे आपल्या पोझिशनकडेच आपल्याला केंद्रित करायचं आहे. अजून काही क्षण आपण अशाच पोझिशनमध्ये राहूयात. श्वास चालू राहू देत. आता आपण अलगदपणे आपले हात जमिनीवरून उचलूयात. आपल्या कमरेवर ठेवूयात. पाय देखील पुन्हा गुडघा उजवा आपल्या जमिनीवर टेकवूयात आणि पुन्हा आपण वज्रासनात बसूया. 4 श्वास आपण लांब या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतर ही आसनं आपल्याला पुन्हा लेफ्ट साईडला रिपीट करायची आहेत. आता आपण पुन्हा गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. जर गुडघ्यांवर नुसतं उभं राहणं शक्य नसेल तर गुडघ्यांखाली उशी घेतली तरी चालू शकते. आता आपण डावा पाय सरळ आपल्या शेजारी सोडायचा आहे. डावा पाय हा आपल्या शरीराच्या काटकोनात शेजारी गेलेला आहे. दोन्ही हातांनी आपण कंबर छान धरलेली आहे. बॅलन्स करायचं आहे आपण. कोर एंगेज करायला विसरू नका. आता आपण कंबर डाव्या दिशेने झुकवणार आहोत आणि डाव्या हाताने आपल्या मांडीला, शक्य असेल तर आपल्या गुडघ्याला किंवा शक्य असेल तर आपल्या घोट्याला धरणार आहोत. आपला उजवा हात हा वर छताच्या दिशेनं गेलेला आहे.
मान ही आपण वाकवून उजव्या हाताकडे बघत आहोत. आता पुन्हा कंबर सरळ करत करत आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. उजव्या हाताने आपण जमिनीला स्पर्श केलेला आहे. डावा हात आपला पार वरती छताकडे गेलेला आहे. मानेनं आपण ह्या डाव्या हाताकडे बघत आहोत. आता पुन्हा आपण कंबर सरळ केलेली आहे. डाव्या हाताने आपण आपला घोटा किंवा गुडघा शक्य तितकं आपण झुकलेलो आहोत डावीकडे. उजवा हात वर आलेला आहे. या मूव्हमेंट्स आपण चालू ठेवायचे आहेत. आता पुन्हा आपण उजव्या दिशेनं झुलतोय. ज्याप्रमाणे एखादं झाड वाऱ्यात झुलत असतं त्याप्रमाणे आपल्याला उजवीकडून डावीकडे हे हळूवारपणे झुलायचं आहे. कुठेही आपल्याला जास्त फोर्स किंवा जर्क द्यायचा नाही आहे. आता पुन्हा आपण डावीकडे झुलूया. डाव्या हातानं आपला गुडघा किंवा घोटा धरूया. उजवा हात वर जाऊ देत. आता पुन्हा आपण उजवीकडे येणार आहोत. उजव्या हाताने आपण जमीन धरली आहे. आपला डावा हात वर छान छताकडे गेलेला आहे. आता इथून आपण बरोबर मध्यभागी येऊया आणि दोन्ही हात कमरेवर ठेवूया. पाय आपल्याला गुडघ्यातून काटकोनात वाकवून आपल्या शेजारी ठेवायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपला पाय हा आपल्या शरीराच्या काटकोनात आलेला आहे. आता दोन्ही हातांनी आपल्याला हळूहळू पुढे येत आपल्या समोरची जमीन पकडायची आहे. म्हणजे दोन्ही हातांचे तळवे हे आपल्याला जमिनीवर ठेवायचे. समजा जमिनीवर हाताचे तळवे पोहोचत नसतील किंवा इतकं वाकवत नसेल तर हाताखाली आपण ब्लॉक किंवा उशी घेऊ शकता. या पोझिशनमध्ये एक 30 सेकंद थांबूया. श्वास चालू राहू देत. श्वास आपल्याला अजिबात रोखून धरायचा नाही आहे. डोळे उघडे पाहिजेत. सगळं लक्ष आपल्या मनाचं हे आपण आपल्या शरीराकडे केंद्रित करणार आहोत. मनात अनेक विचार येतात जातात, पण या क्षणी सगळे विचार आपण हे आपल्या शरीराच्या दिशेनंच केंद्रित करायचे. छान श्वास चालू राहू देत. आता अलगद आपण कंबर वर उचलायची आहे. डावा पायाचा गुडघा पुन्हा जमिनीवर टेकवायचा आहे आणि पुन्हा आता आपण वज्रासनात बसणार आहोत. 1-2 श्वास आपण वज्रासनात घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला बाळासन करायचं आहे. म्हणजे आपल्याला पाठीतून पुढं झुकायचं आहे आणि आपलं डोकं विशेषतः कपाळ हे पुढे जमिनीला टेकवायचं आहे. पाठीच्या संपूर्ण कण्याला या आसनामध्ये छान स्ट्रेच बसतो. जर आपलं कपाळ फरशीवर टेकत नसेल तर आपण आपल्या डोक्याखाली थोडीशी उशी किंवा छोटंसं स्टूल घेऊ शकता. आपले दोन्ही हात आपण समोर सोडू शकता किंवा डोक्याच्या मागे किंवा मानेवर ठेवू शकता. 30 सेकंद आपल्याला या आसनात बसायचं आहे. श्वास छान चालू राहू देत. डोळे उघडे असू देत. अजून काही क्षण असं बसूया. आता आपण आपली कंबर वरती घेऊन पुन्हा वज्रासनात बसूया. डोळे उघडेच राहू देत. एक लांब श्वास घेऊया इकडे. आता आपण मांडी घालून बसूया. एकतर आपण साधी मांडी घालून बसू शकतो किंवा शक्य असल्यास 2 टाचा एकमेकांना जुळवून अशा प्रकारची मांडी घालून बसू शकतो. गरोदरपणात 8व्या-9व्या महिन्यात पोटाचा घेर वाढल्यामुळे आपल्याला आपले पाय हे शरीराच्या थोडेसे लांब ठेवावे लागतील जेणेकरून वाढत्या पोटाला जागा मिळेल. पाठ ही ताठ असली पाहिजे. आपल्याला खांद्यात पोक नाही काढायचा.
पाठीत देखील पोक नाही काढायचं. छान लांब श्वास घेत राहायचा आहे. कोर शक्य असल्यास एंगेज असू देत, डोळे उघडे असू देत. आता आपल्याला अलगदपणे उजवीकडे झुलायचं आहे. ज्या प्रकारच्या स्वेईंग मूव्हमेंट्स आपण गुडघ्यावर उभ्या राहून केल्यात तशाच आता आपल्याला बसून करायच्या आहेत. उजवीकडे वळताच आपल्याला आपला उजवा हात शेजारी सरळ ठेवायचा आहे. डाव्या हाताने वर छताकडे बघायचं आहे. जितकं शक्य आहे तितकंच वाका. फार जोर, फार जर्क लावू नका. आता पुन्हा आपल्याला सरळ होत होत डावीकडे वाकायचं आहे. आपला डावा हात आपण जमिनीवर ठेवला आहे, उजवा हात वर छताकडे आहे. छान. आता आपल्याला उजवीकडे वाकायचं आहे. उजवा हात पुन्हा जमिनीवर आला आहे, डावा हात वर छताकडे आहे. आता आपल्याला पुन्हा डावीकडे वाकायचं आहे. डावा हात आपण जमिनीवर ठेवला आहे, उजवा हात छताकडे आहे. जो हात वर आहे मान त्या दिशेनं वर बघणार. डोळे उघडेच असू देत, श्वास चालू राहू देत, श्वास रोखायचा नाही आहे. अल्टरनेट मूव्हमेंट छानपैकी आपल्याला चालू ठेवायचे. एखादं झाड ज्याप्रमाणे ज्या ग्रेसनी वाऱ्यात झुलतं त्याप्रमाणे आपल्याला आपली कंबर इकडनं तिकडे झुलवायची आहे, पाठ झुलवायची आहे सॉरी. अजून 1-2 वेळा आपण ह्या स्वेईंग मूव्हमेंट्स करूया. डावीकडे झुलताना डावा हात जमिनीवर, उजवा हात वर. उजवीकडे झुलताना उजवा हात जमिनीवर, डावा हात वर. जो हात वर असेल त्या हाताकडे आपण बघणार आहोत. आता दोन्ही हात आपण जमिनीवर जितकं शक्य आहे तितकं पुढे ठेवायचे. पाठ ही जरी किंचित पुढे झुकली असली तरी देखील कणा ताठ ठेवायचा आहे. कण्यात पोक काढायचं नाही आहे. हात देखील ताठ पाहिजेत. ढोपर वाकलेलं नको. मान हलकीशी पुढे झुकू देत. डोळे उघडे असू देत. या रिलॅक्सेशन पोजमध्ये आपण 5 क्षण थांबणार आहोत. जसं आपण पाठीत पोक काढतो त्याप्रमाणे पाठ अति सरळ देखील ठेवायचा प्रयत्न केला तर ते उलट्या दिशेनं पोक यायला लागतं. तसंही आपल्याला पोक येऊन द्यायचं नाही आहे. पाठ ही फक्त ताठ असली पाहिजे. लांब श्वास घेऊ देत. साधारण 2 ते 3 लांब श्वास अजून घेऊयात. आता हात आपण आपल्या शरीराच्या जवळ घेऊ शकता. पाठ ही थोडीशी रिलॅक्स लूज ठेवू शकता आणि काही क्षण मेडिटेशन करू शकता. आज इथेच आपण ह्या सेशनची सांगता करणार आहोत. नवीन व्यायाम घेऊन भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.